नमस्कार, आज आपण करूयात दिवाळी फराळामध्ये खमंग कुरकुरीत कमी तेलकट चकली। ही फक्त 2 साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 ग्लास रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त निवडून पाकडून स्वच्छ करून घ्यायचा आहे। 2 ग्लास तांदळासाठी आपल्याला 1 ग्लास हरभरा डाळ घ्यायची आहे, म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे। ती स्वच्छ निवडून पकडून घ्यायची आहे आणि आता डाळ आणि तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बारीक गॅस करून डाळ सुरुवातीला भाजून घेऊयात, खमंग भाजून घ्यायची आहे। थोडासा कलर चेंज होतो आणि डाळ छान अशी फुलली जाते। भाजली की डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे। तर एका परातीमध्ये आपण डाळ काढून घेऊयात। इथे तुम्ही डाळी आवडीनुसार यामध्ये मूग डाळ किंवा उडीद डाळ ॲड करू शकता किंवा धन ही ॲड करू शकता, पण इथे मी फक्त 2 साहित्यात साधी सोपी पटकन होणारी चकलीची रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे। आणि आता तांदूळ आपण भाजून घेऊयात। तर 2 बॅचमध्ये मी तांदूळ भाजून घेतलेला आहे आणि परातीमध्ये आपण काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। फक्त 2 साहित्यात केली आहे तरी सुद्धा अतिशय चविष्ट बनली जाते। थंड करून आपल्याला हे गिरणीतून दळून आणायचं आहे। हे पहा, छान असं बारीक पीठ दळून आणलेलं आहे। आता आपण चाळून घेऊयात। सर्व पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि आता नंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। खूप चविष्ट खमंग कुरकुरीत बनवून तयार होते। आणि आता इथे मी 50 ग्रॅम चकलीचा मसाला घेतलेला आहे। तर सोहाना चकली मसाला घेतलेला आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चकलीला चव खूप छान येते। आवडत असल्यास टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल। आणि तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखटाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। तर इथे मी घरगुती 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 चमचे तीळ घेतलेले आहेत, त्यामुळे चकली दिसायला खूप छान दिसते। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पिठामध्ये आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी छोटी अर्धी वाटी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। साधारण 7 ते 8 चमचे असेल। पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने घेतलेला आहे। हे बाई वाटी आहे, त्या वाटीने इथे मी अर्धी वाटीच्या थोडं खाली तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं। त्यामुळे छान असं मोहन बसतं आणि सर्व पिठाला व्यवस्थित असं हे मोहन लावून घ्यायचं आहे, त्यामुळे चकली आपली असं खुसखुशीत होते खाताना। आणि आता वरून इथे पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं, आपल्याला एकजीव करून घ्यायचं। हे पहा, छान असं पीठ आपलं उकडलं जातं गरम पाण्यामध्ये। पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने लगेचच असं हात घालून आपल्याला असं मिक्स करायचं नाही, हाताला पोळू शकतं। तर उलटण्याच्या सहाय्यानं थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, त्यामुळे काय होतं, पीठ आपलं छान असं वाफलं जातं आणि यामुळे चकली आपली छान अशी खुसखुशीत बनली जाते। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता वरून एक मोठं इथे मी ताट किंवा परात अशी झाकून ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं पीठ छान असं वाफलं जातं आणि थोडंसं पीठ कोमटही होतं। आणि आता झाकण काढून पाहूयात। अर्ध्या तासानंतर इथे मी झाकण काढून पाहिलेलं आहे। हे पहा, तर पीठ थोडंसं थंड झालेलं आहे। तर आता साधं पाणी घेतलं तरी चालेल, थोडं थोडं असं पाणी टाकत आपल्याला हे घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा आहे। सुरुवातीलाच असं पीठ पातळ मळायचं नाही, नंतर चकली आपली व्यवस्थित बनली जाणार नाही। तर सुरुवातीला असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने असं 2 मोठे गोळे करून घेतलेले आहेत। एक असा जास्त मोठा होत होता, पीठ मळताना व्यवस्थित होत नव्हतं, त्यामुळे 2 गोळे असे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे पहा, या पद्धतीने। आणि करते वेळीच आपल्याला इथे यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ सेलसर करून घ्यायचं आहे। हे पहा, तर इथे आता थोडासा गोळा करून घ्यायचा, थोडं थोडं पाणी टाकून गोळा छान असा चुरून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, थोडासा असा सेलसर करून घ्यायचा आणि नंतर चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने इथे मी थोडं थोडं पीठ काढून घेत आहे आणि यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून पीठ सेलसर करून घ्यायचं आणि चकली साच्यामध्ये भरून घ्यायचं। सुरुवातीलाच असं पीठ आपलं सेलसर करायचं नाही, नाहीतर व्यवस्थित आपली चकली बनणार नाही। तर हे पहा, या पद्धतीने असं पूर्णपणे चकली साचा भरून घ्यायचा आणि या पद्धतीने असं चकली सोडून घ्यायची। हे पहा, पेपरवर ताटामध्ये तुम्ही असं या पद्धतीने चकली करून घेऊ शकता। तुम्हाला जळूनही धावते। हे पहा, या पद्धतीने 10 ते 12 चकल्या अशा करून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायच्या। तर इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये इथे मी थोडंसं पीठ टाकून पाहते। तर हे पहा, तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण चकली टाकून घेऊया। तर 4 ते 5 चकल्या एकदम टाकून घ्यायच्या। तुमच्याकडे किती लहान मोठे आहे त्यानुसार यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या।
हे पहा. आणि चकली तळायला थोडा वेळ जास्त लागतो आणि बारीक गॅसवर चकली तळायची आहे, म्हणजे जास्त बारीकही नाही किंवा जास्त असं फुलही नाही. फुल गॅसवर जर जास्त आपण अशी चकली तळली तर वरून लाल दिसते आणि आतून कच्ची राहते, आणि बारीक गॅसवर जर तळली तर तेल खूप पिते. त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने, आणि छान अशी कुरकुरीत होते. तुम्हाला जुळूनही दावते. हे पहा थोडासा असा कलर चेंज झाला आणि वरून छान अशी कुरकुरीत दिसायला लागली आणि तेलामध्ये असं बुडबुडे कमी यायला लागले की आपल्याला चकली काढून घ्यायची आहे. चकली तळायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व चकली करून घ्यायची आहे. हे पहा 7 ते 8 आकडे अक्षे करून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये छान असं चकली तळून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने सर्व चकली मी तळून घेतलेली आहे. मावेली एवढी चकली कढईमध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. तळायलाच फक्त थोडा वेळ जास्त लागतो. चकली अशी जास्त अशी घाईत जर आपण चकली तळली तर आतून कच्ची राहते. त्यामुळे थोडंसं मिडियम गॅसवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. तर सर्व चकली तळून झालेली आहे आणि तुम्हाला जळूनही दावते थंड झाल्यानंतर, आणि आवाजही पाहू शकता. हे पहा किती कुरकुरीत आपली ही चकली बनलेली आहे. तर या दिवाळीमध्ये अगदी झटपट फक्त 2 साहित्यात खमंग कुरकुरीत होणारी चकली तुम्ही नक्की करून पहा. हो, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एबी असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.